हॅलो गाईज, वेलकम टू द अनदर व्हिडिओ ऑफ आवर चॅनल. आणि आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल होणार आहे कारण आपण चाललोय लालबागच्या राजाच्या दर्शनाला. धनराजने अजून एकदा पण पाहिलं नाहीये. मी मागच्या वर्षी गेले होते, माझं मागच्या वर्षी खूप छान दर्शन झालेलं. आत्ता आहे फ्रायडे आज, आणि आज आत्ता रात्रीचे वाजलेत किती वाजले 10. आम्ही आत्ता घरातून निघतोय. आम्हाला तिकडं पोहोचायला साधारण 11-11:30 वाजतील. आमची सध्याची थॉट प्रोसेस अशी आहे की उद्या खूप गर्दी असणार आहे, सॅटर्डे संडे असल्यामुळं कदाचित आज पण गर्दी असेल कारण लागून वीकेंड आलाय. पण तरी पण आम्ही डेअरिंग करून चाललोय कारण इच्छा खूप आहे दर्शन घ्यायची. तर बघू, तिथं गेल्यावरती ठरवू की मुखदर्शनची लाईन आपलं जशी सिच्युएशन असेल तसं. हां, जिकडं जसं ठरेल ना की सपोज मुखदर्शन तर मुखदर्शन, जर दर्शन भेटलं तर दर्शन, जर नाहीच काय झालं तर सेट बघून माघारी येऊ. पण आमचा प्रयत्न असतील की आपण प्रॉपर मुखदर्शन तरी करून ॲटलिस्ट देवाचं तोंड तरी बघायला भेटायला पाहिजे. तर चाललोय लालबागला आणि चिंतामणी, आणि चिंतामणी. तर दोन्हीची इच्छा आहे दर्शन घ्यायची. तिथे गेल्यावरती बघू, जशी सिच्युएशन असेल तसं तुम्हाला अपडेट करत राहू. चला जाऊयात. मग इथून पकडणार आहे ट्रेनवरून चिंचपोकळीला उतरून तिकडून चालत जाणार आहे. चला. तर आम्ही ऑटोने आता चाललोय अंधेरी स्टेशनला. अंधेरी स्टेशनवरून दादर ट्रेन पकडणार आणि दादर ट्रेनवरून चिंचपोकळी. तर गाईज इथं बघा तुम्ही, आम्ही ट्रेनमध्ये बसलोय कसलं उभंच राहिलोय. आणि इथं जाणारे मोस्ट ऑफ दी पब्लिक लालबागला जाणारेच होते. गाईज प्लॅटफॉर्मलाच इतकी गर्दी आहे, सगळी गर्दी, सगळी लालबागला चालले. CSTला. तिथं जर लालबागला डेंजर अवस्था असणार असं वाटतं. आणि फायनली आम्हाला बसायला जागा भेटलेली आहे. हुश. इथं आम्ही पोहोचलोय चिंचपोकळी स्टेशनला. आता इथून पुढं कसं जायचं ते सांगते तुम्हाला. गाईज आम्ही चिंचपोकळी बस रेल्वे स्टेशनला आलो. स्टेशनला खूप गर्दी. इकडूनच गणपती बाप्पा मोरयाचा जल्लोष सुरू झाला आहे आणि धनराज पक्का मुंबईवर झाला आहे, बॅग बिग लावून पुढं बॅग अडकून. गर्दीचा मला दाखवते, जबरदस्त गर्दी. काय म्हणतोयस? इथूनच दर्शनाची रांग लागली काय कळत नाहीये, एवढी गर्दी. हा ना, असं वाटतं आता इथूनच लाईन लावावी. जर तुम्ही पहिल्यांदाच दर्शनाला आला असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अशा पाट्या सगळीकडे लावलेल्या आहेत. लालबागच्या दर्शनासाठी जाताना आम्हाला रस्त्यामध्येच हा गिरगावचा राजाचा सेट दिसला. खूप सुंदर आहे असं, आणि वाटतंय की हे दर्शन पण लवकर होईल. पण आम्ही येताना चाललो. गाईज आता जो लालबागच्या राजाचा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली आलो एक्झॅक्ट. इतकी गर्दी आम्हाला स्टेशनपासून लागली, म्हणजे असं वाटत होतं की स्टेशनलाच आपली लाईन खरी स्टार्ट झाली. तरी आम्ही खूपच रस्त्याला पण आता खूप गर्दी आहे. तरी आम्ही फास्ट चालत जवळजवळ 2,000 लोक टाकले असतील आपण, जास्तच 2-3 हजार म्हणलं तरी चालेल. मोठ्या ढंगा टाकत. पण आता इथं आम्हाला काहीच माहीत नाहीये मुखदर्शनाची लाईन कुठली आहे किंवा चरण स्पर्शवाली लाईन कुठूनच काहीच आयडिया नाही आम्हाला. आता बघू, तिथं गेल्यावरती काहीतरी लोकल गायडन्स भेटेलच आम्हाला. पण तरी पण तुम्ही पण लालबागला आला तर हे रस्त्यात तुम्हाला एक छोटंसं क्यूटचं बाळ दिसेल, मस्तपैकी गोल्डन मॅन बनून डोकं घालून. गाईज आम्हाला ना मुखदर्शनाची लाईनला जायचं होतं आणि आम्हाला कोणीतरी सांगितलं की, म्हणजे तिथं लिहिलं होतं की मुखदर्शनाची लाईन आणि ॲरो. आम्ही त्याच ॲरोला फॉलो करत बरंच पुढं गेलो. आणि पुढं गेल्यावरती आम्हाला समजलं की ॲक्च्युअल लाईन तर खूप मागून स्टार्ट होते, म्हणजे मेन रस्त्यावरूनच स्टार्ट होते. आणि आम्ही बरंच पुढं आलो होतो चालत कारण नसताना. तर आम्हाला परत माघारी जावं लागलं. रस्त्यामध्ये 2-3 काकांना विचारलं, त्यांनी पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केली. पण रस्ता चुकलो, त्याच्यामध्ये जवळजवळ आमचा एक पाऊण तास किंवा 1 तास नाही, पण अर्धा-पाऊण तास तरी वाया गेला. त्याच्यामुळे तुम्ही जर लालबागला येताय आणि तुमची जर इथं ओळख असेल किंवा कोणी जर तुम्हाला सांगणार असेल किंवा प्रॉपर माहिती काढून या, कारण खूपच जास्त वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आम्ही उलट्या रस्त्यानं आल्यामुळं तुम्ही बघू शकता आम्हाला जातानाच बल्लाळेश्वरचं बालगणेशचं दर्शन झालं आहे. आणि फायनली आम्ही मुखदर्शनाच्या लाईनला लागलो आहे. हे तुम्ही सगळं बघताय ना साईडला पूर्ण मंडप, तो पूर्ण मुखदर्शनाचा आहे. पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा गर्दी कमी असल्यामुळं आमचं चांगलं कमी गर्दीमध्ये दर्शन होत आहे.
असं वाटतंय. आणि पूर्ण मंडपामध्ये गणपती बाप्पा मोरया, लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची, म्हणजे पूर्ण असं एकदम पूर्ण वातावरण तयार झालेलं दर्शनाचं. आणि लाईन पण खूप पटपट पटपट पुढं सरकत होती, त्यामुळे आम्हाला आनंद होत होता की भलेही लोक भरपूर दिसत आहेत पण लाईन पटपट पुढं सरकते. आम्हाला लालबागच्या राजाचं थोडंसं आम्हाला थोडंसं ते डेकोरेशन दिसलेलं आहे. सगळे लोक कॅमेरा काढून उभी आहेत आणि लाईन सरकते पुढं एक्साइटमेंट. लालबागच्या राजाची, लालबागच्या गाईज इथं आम्ही लालबागच्या राजाच्या खूप जवळ होतो. आम्ही मुखदर्शनाची आमची लाईन होती आणि खूप गर्दी होती. म्हणजे थोडासा पाऊस पडत होता, गर्दी होती, शेजारून इकडून धक्का तिकडून धक्का, पण कुठल्याच गोष्टीचं काहीच वाटत नव्हतं कारण पूर्ण लक्ष मूर्तीवरती होतं. इतक्या वेळापासून ज्या गोष्ट बघायची इच्छा होती ती गोष्ट आता खूप जवळ होती आणि आम्ही क्लिअरली डोळ्यांनी ते बघू शकत होतो. कदाचित मोबाईलची क्वालिटी चांगली नसल्यामुळं तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर समजणार नाही ते कसं दिसतंय, पण डोळ्यांनी इतकं चांगलं वाटतं ना, असं वाटतं की आपण आत्तापर्यंत जेवढे सगळे खूप कष्ट झाले तिथे यायला ते सगळं दूर झालं. म्हणजे आता काय नको, आता दर्शन झालं ना, आता मी खूप खुश आहे. इतकं सॅटिस्फॅक्शन आणि आनंद भेटतो लालबागच्या राजाची मूर्ती. फक्त लालबागच्याच नाही, ओव्हरऑल गणपती हे रूपच असं आहे ना की ज्याला बघितलं की असं मन एकदम प्रसन्नच होतं आणि तेच आमच्यासोबत झालं लालबागच्या राजाच्या दर्शनात. आम्ही खूप जास्त हॅपी होतो. गाईज आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. धनराजने एवढे सगळे पेढे घेतलात. धनराज म्हणजे आम्ही गाईज हे बघा, मी एवढे माझ्याकडे एवढे पेढे आहेत, धनराजकडे एवढे पेढे आहेत आणि आता धनराज पेढे वाटणार आहे. ये ना पुढं वाट धनराज. गाईज आमची इच्छा होती की लालबागच्या राजाच्या समोर पेढे वाटायची, तर आम्ही 5 किलो पेढे घेतले होते आणि आम्ही धनराजने आणि मी जे एवढे येणारे भाविक भक्त आहेत तेवढ्या सगळ्यांना प्रसाद म्हणून जिकडे पेढे विकतात बाहेर तिकडे आम्ही पेढे वाटप करत होतो. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि छान वाटलं. म्हणजे लोक येत होते, भक्तिभावानं जय गणेश म्हणून प्रसाद घेत होते, पाया पडत होते, थँक्यू बोलून जात होते. खूप सारे पोलीस किंवा तिकडचे जे लोक असतात ते पण आले प्रसाद घ्यायला. तर एक नवीन एक्सपिरियन्स होता, असं कधी मी पहिल्यांदा कुठं केलं नाही आणि छान एक्सपिरियन्स होता, म्हणजे चांगलं वाटत होतं. गाईज दर्शन झालं लालबागच्या राजाचं आणि आता आम्ही चाललोय चिंतामणीला. आम्ही जेव्हा निघलेलो ना तेव्हा इतका कंटाळा होता, असं वाटत होतं आपण करू शकाल का नाही, जावं का नाही, खूप कंटाळा होता. पण आता इतकं फ्रेश वाटतंय ना, म्हणजे वाटतच नाहीये की आत्ता वाजलेत 12-1 वगैरे वाजले असतील ना. हां, निघताना खूप झोप आलते आणि एकदम छान वाटते. म्हणजे असं वाटतं ठीक आहे, सार्थक झालंय. आणि 5 किलो पेढे वाटले आम्ही लालबागच्या राजाला. आणि कोइन्सिडन्स एवढी मोठी मुंबई, एवढी लोक, पेढेवाला ओळखीचाच निघाला. पेढेवाला ओळखीचा निघाला. पण आम्ही पेढ्याचे एकदम प्रॉपर आहेत तेवढे पैसे दिला, ओळखीच्या ह्यानं कमी नाहीत केले. ओळखीचा म्हणजे कुठला? मुंबईमधली ओळख नाही, गावाकडची ओळख. हां, गावाकडची. चला आता जाऊयात चिंतामणीला. गाईज तुम्ही खूप साऱ्या रील्समध्ये वगैरे हा सेट पाहिला असेल की रस्त्याच्या कडेनं एक गाडी जात असते आणि एक मस्त एक मध्ये गणपतीचं असं मुख आहे आणि खूप छान सेट बनला आहे. तर हाच तो सेट आहे लालबागच्या राजाचा एंट्री गेट. खूप सुंदर सेट बनवला आहे आणि असं प्रसन्न वाटतं त्यात तिकडं बघितलं की. आणि लालबागच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहे चिंतामणीचं दर्शन करायला. तर हे आहे चिंतामणीचं हे एंट्री.
गाईस चिंचपोकळीच्या राजाच्या लाईनला लागलेलो आहे. चिंतामणी चिंचपोकळीचा चिंतामणी खूप जास्त गर्दी आमच्या कॉलेजच्या बाहेर भेटतो. इथे एका काकांना विचारलं तर काका बोलले की 1 तासात होईल, पण पुढची गर्दी आणि ज्या स्पीडनं लाईन पुढं सरकते त्याच्यानुसार वाटत नाही की 1 तासात होईल म्हणून. पुढे गेल्यावरती आमच्या 2 लाईन सेपरेट झाल्या. एक चरण स्पर्शवाली लाईन होती आणि एक मुखदर्शनवाली लाईन होती. तर आम्ही मुखदर्शनवाली लाईन चूज केली कारण चरण स्पर्शवाली पुढं सरकत नव्हती आणि खूप वेळ लागत होता आणि पाय दुखत होते, गर्दी खूप जास्त होती. तर आम्ही मुखदर्शनाची लाईन खूप फास्ट होती आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट अँड जेन्युन ना खूप चांगलं दर्शन झालं. म्हणजे भलेही आम्ही मुखदर्शन घेतलं, लांबून दिसलं, आम्हाला पायाला हात लावता आला नाही, पण दर्शन इतकं छान झालं. आम्ही 5 जसे आम्ही लालबागच्या राजाला पेढे वाटले ना, तसेच आम्ही इथं ठरवलं होतं की आम्ही चिंचपोकळीला पण पेढे वाटणार आणि इकडं पण आम्ही 3 किलो पेढे घेऊन आलो होतो. पण इथं काय झालं, असे खूप जास्त क्राऊड नसल्यामुळं ना खूप लोक पेढे घ्यायलाच येत नव्हते आणि ज्यांना मी स्वतः ऑफर करत होते ना पेढे हवेत का, ते पण असे नाही म्हणत होते. असं मला वाटत होतं की बापरे, मी काहीतरी चुकीचं वगैरे तर नाही ना करत आहे. पण जे लोक आले ते असे छान प्रकारे म्हणजे स्माईल करून घेत होते. जे लोक आले त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स केला. पण काही लोक काय वेगळं वाटत होतं का काय माहित नाही, पण येतच नव्हते पेढे घ्यायला. मला इतकं वियर्ड वाटत होतं. स्वतःहून कसं म्हणायचं ना की घ्या, त्यांना असं वाटत असेल म्हणजे नाही का, कुणाला आवडतंय कुणाला नाही आवडत. पण तरी पण मी ट्राय करत होते. आता दर्शन वगैरे झालेलं सगळं शांत. थोडासा पाऊस यायला लागलेला आणि मस्त काहीतरी गरम गरम खायची इच्छा झालेली. तर आम्ही ठरवलं की मस्त स्टीम मोमोज, व्हेज स्टीम मोमोज आणि छान पेरी पेरी फ्राईज ऑर्डर केल्या. छान होते मोमोज. ॲक्च्युली आम्ही ना मेयोनीज पेरी पेरी फ्राईज ऑर्डर केले. गाईज इतक्या चांगल्या मुहूर्तावर दर्शन झालं. खूप पाऊस पडतोय, खूप पाऊस पडतोय आणि दर्शन झालं. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पण झालं आणि लालबागच्या राजाचं पण झालं, बल्लाळेश्वरचं पण झालं. आता पाऊस येतोय पण थोडासा विचार. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 2:15 आणि आम्ही चिंतामणीचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर जरा वर्षा मॅडमला भूक लागली होती तर मोमोज आणि फ्राईज खाल्ले. आता चाललो आहे चिंचपोकळीच्या लोकल स्टेशनला. मग तिथून 4:30 वाजता लोकल आहे. तोपर्यंत तिथंच बसणार निवांत. तो पण एक एक्सपिरियन्स येईल. हां ना, लोकल स्टेशनला. मग त्यानंतर पहिली लोकल पकडून डायरेक्ट दादर. भेटूयात तेव्हा.